3 ओव्हर 4 धावा आणि 9 विकेट्स. 21 वर्षांच्या या मुलीनं मोडला जगातील सर्व गोलंदाजांचा रेकॉर्ड. क्रिकेटमध्ये सहसा 5 बळी घेतले की आपण त्याला फायपर म्हणतो आणि गोलंदाजांचं कौतुक करतो. पण ब्राझील आणि लेसोतो यांच्यातील एका सामन्यात एक असं वादळ आलं ज्याने संपूर्ण प्रतिस्पर्धी संघच उद्ध्वस्त केला. 21 वर्षांची वेगवान गोलंदाज लोरा कार्डोसोने आपल्या 3 ओव्हरच्या स्पेलमध्ये केवळ 4 धावा देत चक्क 9 विकेट्स घेतल्या. T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट्समध्ये 9 विकेट्स घेणारी लोरा ही जगातील पहिली आणि एकमेव क्रिकेटपटू ठरल्याचं आता बोललं जात आहे. लोरा कार्डोसोने जेव्हा गोलंदाजीला सुरुवात केली तेव्हा प्रत्येक चेंडूवर इतिहास रचला जात होता. तिने आपल्या पहिल्याच ओव्हरच्या शेवटच्या 3 चेंडूंवर 3 गडी बाद करत दिमागदार हॅट्रिक साधली. पण ती इथेच थांबली नाही. पुढच्या ओव्हरच्या पहिल्या 2 चेंडूवरही तिने 2 विकेट घेतल्या. म्हणजे सलग 5 चेंडूत तिने 5 विकेट्स घेतल्या आणि लेसोतोच्या फलंदाजांचं कंबरडं मोडलं. दुसऱ्या ओव्हरमध्ये 4 आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये 2 विकेट्स घेत तिने आपल्या विकेटची संख्या तब्बल 9 वर पोहोचवली. लोराचा हा प्रवास तितकाच रंजक असा आहे. 28 मार्च 2005 रोजी तिचा जन्म झाला. लोराला लहानपणी व्हॉलीबॉलमध्ये रस होता. मात्र वयाच्या 11व्या वर्षी तिने व्हॉलीबॉल सोडून क्रिकेट खेळण्याचा धाडस निर्णय घेतला. तिची प्रतिभा पाहून वयाच्या अवघ्या 15व्या वर्षी ब्राझील क्रिकेट बोर्डाने तिला सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट देखील दिले. 2021 मध्ये पदार्पण केल्यापासून ती आपल्या फिनिशिंग कौशल्यासाठी ओळखली जात होती. पण या 9 विकेट्सने तिला जागतिक स्तरावर पोस्टर गर्ल बनवलं आहे. या सामन्यात ब्राझीलने 20 ओव्हरमध्ये 202 धावांचा डोंगर उभा केला होता. लेसोतो समोर विजयासाठी मोठं आव्हान होतं, पण लोराच्या भेदक मारासमोर त्यांचा निभाव लागला नाही. लेसोतोचा संपूर्ण संघ अवघ्या 13 धावात बाद झाला आणि 6.2 ओव्हरमध्येच सामना देखील संपला. ब्राझीलने 189 धावांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवला. लोरा कार्डोसोने भूतानच्या सोमन येथेचा विक्रम मोडीत काढला, ज्याने 2025 मध्ये म्यानमार विरुद्ध 8 धावात 7 विकेट्स घेतल्या होत्या. महिला क्रिकेटमध्ये इंडोनेशियाच्या रोहमलियाने 7 विकेट्स घेतल्या होत्या. तो विक्रमही आता लोराच्या नावावर जमा झाला आहे. T20 फॉर्मॅटमध्ये एकाच डावात 9 विकेट्स घेणं हे आत्तापर्यंत अशक्य मानलं जात होतं, पण लोराने ते शक्य करून दाखवलं. लोराची ही स्टोरी आणि लोराची ही कामगिरी तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा.